तुमचा नवरा जर तुमच्या जोडीला असेल आणि तुमचा नवरा जर तुम्हाला सपोर्ट करत असेल तर तुमचा हात कोणीच पकडू शकत नाही. नमस्कार मंडळी, सकाळीच ना अगस्त्याला शाळेत पाठवलं, घरातली कामं वगैरे आवरली, मी रेडीच झाली आणि मग आम्ही मार्केटमध्ये गेलो. सासूबाई वास्तुशांतीच्या पूजेसाठी चालल्या होत्या आणि खाली आज जाणं बरं नाही वाटत, तर आम्ही मार्केटमध्ये आलो. आम्ही हे कप सेट बघितले पण मला ते आवडले नाहीत, पण मला ग्लासं खूप छान वाटली, तर इथे मी 2 सेट हे ग्लास घेतली. एक माझ्या घरात आणि एक गिफ्ट देण्यासाठी. खूप छान ग्लास होते. त्यासोबत मी ना 2 ट्रेसुद्धा घेतले प्लॅस्टिकचे, एक फ्रीजवर ठेवण्यासाठी आणि दुसरा मायक्रोवेव्हच्या बाजूला ठेवण्यासाठी, कारण तिथे खूप वस्तू अशा पडलेल्या असतात तर त्या याच्यामध्ये राहतील. संध्याकाळी 5 वाजता लगेच मी स्वयंपाक करायला घेतला, कारण सासूबाई तर पूजेसाठी गेलेल्या आहेत, मुलं पण आहेत, त्यांना पण सांभाळायचं आहे, तर म्हटलं स्वयंपाक लवकर करून घेऊयात. अगस्त्या पण रडत होता तर तो माझ्याकडे आलेला. अहो मागून आले आणि म्हणतायत की आपल्याला पिकनिक करायला जायचं आहे आपल्या नेहमीच्या ठिकाणी. मग काय छान भाकरी वगैरे केल्या, म्हटलं भाज्या आपण नंतर बनवूयात, सगळ्यात आधी आपण पिकनिक करायला जाऊयात. तर भाकरी वगैरे थापून घेतल्या आणि आम्ही निघालो पिकनिक करण्यासाठी. तर मी जिथे राहते ना तिथे खूप छान छान स्पॉट्स आहेत पिकनिक करण्यासाठी. हा आहे आमचा नेहमीचा ठिकाण. ही खूप मोठी टेकडी म्हणजे जंगलच आहे, पण तिथे आम्ही नेहमी येतो आणि खूप लोक इथे रिलॅक्स होण्यासाठी येतात. येता वेळेस आम्ही खायला प्यायला चटई वगैरे घेऊन येतो. मस्त 1 तास तरी असा रिलॅक्स करायचं आणि मग घरी जायचं. माझा नवरा मला नेहमीच असाच सपोर्ट करतो आणि जर मूड खराब असेल तर मला थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी बाहेर आणतो. त्याचसोबत मला मोटिवेटसुद्धा करतो. नेहमी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो, म्हणून मी आज ना हे सर्व काही करू शकते आणि एकदम बिनधास्त राहते. येता वेळेस ना आम्ही शेवपुरी आणि दाबेली वडापाव आणला होता. हर्षितने तर शेवपुरी खाल्ली, अगस्त्या हे काय चपट काय खात नाही, मी दाबेली खाल्ली. असं सर्व आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्लं. तर अशा प्रकारे आम्ही दरवेळेस रिलॅक्स होण्यासाठी या टेकडीवर येतो. खूप मजा येते. रिलॅक्स वगैरे झालं आणि मग आम्ही घरी आल्यानंतर भाज्या वगैरे करून घेतल्या, आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर हा जो पसारा होता ना तो माझा अजून आवरत नव्हता. मेकअपचे साहित्य वगैरे मी व्यवस्थित लावून घेतलेले, फक्त हेअर ॲसेसरीज, स्किन केअरचे प्रोडक्ट, त्याचसोबत बांगड्या वगैरे हे सगळं राहिलं होतं आणि त्यासोबत ज्वेलरी ना इकडची तिकडे झालेली, म्हणजे या बॉक्समधून त्या बॉक्समध्ये, कानातले एकीकडे, म्हणजे असं सगळं अस्ताव्यस्त झालेलं. तर ते सगळं डिवाईड केलं आणि व्यवस्थित सर्व प्रोडक्ट पुसून घेतले आणि ड्रॉवरमध्ये व्यवस्थित लावून घेतले. तर असा होता फ्रेंड्स आजचा दिवस. नवीन ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.